स्वाध्याय इयत्ता 6वी इतिहास पाठ क्रमांक 1 भारतीय उपखंड आणि इतिहास। पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न 1, इतिहास म्हणजे काय? उत्तर आहे, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। प्रश्न 2 आहे, मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? उत्तर आहे, जिथे जगण्याच्या साधनांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो। प्रश्न 3 आहे, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर आहे, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते। प्रश्न 4 आहे, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर आहे, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती होय। प्रश्न 2 आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातला प्रश्न 1 आहे, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? उत्तर आहे, मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते। मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घरबांधणी, त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 2, आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? उत्तर आहे, आपण राहतो त्या प्रदेशातील खालील गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात। 1. हवामान, 2. पर्जन्यमान, 3. शेतीतून मिळणारे उत्पादन, 4. वनस्पती, 5. प्राणी आणि 6. जमिनीतील खनिजे इत्यादी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 3, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर आहे, 1. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात। 2 आकडा आहे, दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 3, कारणे लिहा। त्यातला पहिला प्रश्न आहे, इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते। तर उत्तर आहे, 1. मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांआधारेच तेथील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते। 2. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे, नगरे उजाड होतात। अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे, म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते। प्रश्न 2 आहे, लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते। उत्तर आहे, 1. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर अनेक संकटे येतात। 2. अशा वेळी त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्य साधनांची कमतरता भासते, म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव सोडून जाणे भाग पडते। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4, डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा।
पहिल्या कॉलममध्ये आहे डोंगराळ प्रदेश व तेथील लोकजीवन आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे मैदानी प्रदेश व तेथील लोकजीवन. त्यातला पहिला फरक आहे डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन अधिक कष्टाचे असते आणि मैदानी प्रदेशातील लोकजीवन कमी कष्टाचे असते. हा पहिला फरक आहे. दुसरा फरक आहे डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीचे प्रमाण कमी असते तर मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीचे प्रमाण खूप जास्त असते. हा दुसरा फरक आहे. उत्तर लिहून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तिसरा फरक पाहूया. डोंगराळ प्रदेशात तृणधान्ये, भाज्या यांचे प्रमाण कमी असते तर मैदानी प्रदेशात तृणधान्ये, भाज्या यांचे प्रमाण पुरेसे असते. हा तिसरा फरक आहे. चौथा फरक आहे डोंगराळ प्रदेशात लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातील उपलब्ध पदार्थांवर अवलंबून राहावे लागते तर मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीमुळे अन्नधान्याची उपलब्धता विपुल असते. हा चौथा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5. पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत तर त्याचं उत्तर आहे भारताच्या उत्तरेकडे हिंदू कुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत. प्रश्न 2. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर आहे भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडीमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत. पुढचा प्रश्न 3 आहे गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांगलादेशात होतो. 4. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? उत्तर आहे भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. 5. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर आहे थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे. थँक्यू.